प्रेज लॉर्ड. सर्वांना नाताळाच्या अनेक शुभेच्छा. आपण सगळे आनंदी आहे, बरोबर? कोण पण आनंदी आहे? सगळे. आपल्याकडे खूप पैसे म्हणून आनंदी नाही का आपण, बरोबर ना? खूप पैसे म्हणून आनंदी आपण नाही, तर आपण का आनंदी आहोत? कारण प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये आहे. प्रभू येशूचं प्रेम आपल्यामध्ये आहे म्हणून आपण आनंदी आहोत. आणि हे प्रेम कसं आहे? लाईफ टाईम, एकदम लाईफ टाईम असतं. आणि आज खूप आनंद होतोय मला. अनिकेतला बऱ्याच महिन्यातून पाहतो. एसटीचं काल भेट झाली आणि खूप छान सर्व आहेत. आणि ऑलमायटी प्रेयर टॉवरमध्ये अनेक जण आशीर्वादित होत आहेत. बाहेर पण मी मित्रांमध्ये जातो, बरंच तिकडे पण नाव निघतात आपलं. ही चांगली प्रार्थना आहे. आणि महेश, आम्ही तर क्लासमेट आहोत आणि खूप चांगलं नाव निघतं. आमचे शिष्य वगैरे ते मित्र भेटत असतात, सांगतात की खरोखर एक डॉक्टर आणि पास्टर हे एकत्र कॉम्बिनेशन सहसं कुठं पाहायला मिळत नाही. म्हटलं सर्व इश्यूचा चमत्कार आहे प्रभूचं, हे जीवन आहे. आणि पास्टर साहेब त्यांचे लेकर परिवाराबद्दल मी खूप खूप प्रभूचे धन्यवाद मानतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा देतो. 22 तारखेला प्रेमकांवरून एक काम करून मी अभि आणि त्याचा मित्र अशा आम्ही तिघं टिबल शीट बाईकवर निघालो. मी त्याला म्हटलं टिबल शीट नको जायला, वाटलंच मी ऑटोने जातो म्हटलं. पण तो म्हटलं नाही, काही पप्पा जवळच तुम्हाला चौकात सोडतो आणि मग जाऊ. तर मी म्हटलं एक काम कर, मागून घेऊ म्हटलं बालिकासन रोड, म्हणजे मला इथं सोडून तुम्ही असं जाता नाही कामा जायचं. पण त्यांनी असं साईडला तो घेतलेला असताना त्या रुचराच्या तिथं ट्रॅफिक जाम झाली त्या साईडला जाण्यासाठी, क्रॉस करायला. त्याचा मित्र काय म्हटलं, अरे घे सरळ म्हणे, काकांना चौकात सोडलं चालेल ना म्हणे. म्हटलं चालेल. असं म्हणत असताना पुढे आम्ही जातोय. आता मध्ये माझं एक पार्सल पण होतं आणि चालू जात असताना आम्ही अचानक आबीला फोन आला. त्यांनी खिशामध्ये हात घातला, एक हात टिबल शीट, आम्ही एक हात फक्त हँडलवर बाईकच्या. मी अरे फोन उचलू नको म्हटलं आपण, असं म्हणतोय मी त्याला. नाही म्हणे याच्याकडे देतो कोणाचा फोन आहे, असं म्हणूपर्यंत एक जण पतंग पार सपळत येतो तो मुलगा तरुण. तो इतका जोरात येऊन असा गाडीवर आदळला तो. आणि बघा तो गाडी व्हायबल झाल्याबरोबर आबीने लगेच तो फोन त्याच्या पटकन दिला हातामध्ये आणि लगेच म्हटलं येशू रक्त की जय असं म्हटलं. देवाचा चमत्कार पहा. आणि आम्ही डिवायडर साईडने होतो इकडून, जिथून 4 व्हीलर येतात मागून स्पीडमध्ये, किती वाहता रोड येतो पुढे. येशू रक्त जय म्हटल्यावरती गाडी अक्षरशः अशी रिप्लेमध्ये कशी पडावी तशी पॉज झाली जागी, अशी अलगद पडली ती. तर माझ्या पण अंगावर पडली, थोडं तिथं खरचटलं पण कोणालाही काही लागलं नाही. आणि मग मी घरी आल्यावर असा विचार केला की म्हटलं या रोडवरून डंपर वगैरे किती गाड्या जातात मोठमोठ्या, की देवाची पान आहे, किती म्हणजे कृपा आहे की एक पण त्यावेळेस 4 व्हीलर गाडी नव्हती मागं. साईडने 2-3 फक्त बाईक गेल्या आणि त्यातला पण एक जणांनी साईडला लावून लगेच आम्हाला उचला मदत केली. त्यांनी पण येऊन तिथं लागलं का म्हणजे तुम्हाला ब्रदरला प्रेज लॉर्ड म्हटलं. त्यांनी पण ऐकलं असं म्हणून तो ब्रदर म्हटलं मला, ब्रदर लागलं म्हटलं. नाही म्हटलं देवाची कृपा आहे म्हटलं. जपून म्हणे. तो मुलगा पतंग त्याला विचारला, अरे बाबा तुला लागलं का? तो नाही पतंग धरत होता. आणि म्हटलं असं नको करू, तू तुझा जीव धोक्यात टाकला, इतरांचा टाकला, असं परत करू नको म्हटलं तू पतंगीसाठी. समजून सांगितलं. पण खूप आनंद होतोय. संकेत पण मला दिसतोय समोर आणि मोनो आहे. मोनोसाठी सगळ्यांनी खूप प्रार्थना केली आणि खरंच देव प्रार्थना ऐकतो. मला विकी जातो, हा विकीकडे. विकीचं एक वाक्य म्हणजे मी ते रजिस्टर करून ठेवलं, काय का प्रभू आपली नेहमी प्रार्थना आहे, नेहमी ऐकतो आणि तो ऐकत राहणार आहे. याबद्दल धन्यवाद देवाला. एक जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रभूला सर्व धन्यवाद. थँक्यू.